वडवळ नागनाथ ग्रामपंचायतीला नागरिकांनी लावलं कुलूप। सटवाई नगरात साचलेल्या सांडपाण्याचा नागरिकांचा तीव्र संताप। नमस्कार, आपण बघत आहात न्यूज कट्टा एक्सप्रेस। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। पाहूयात आता सविस्तर बातमी। चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ ग्रामपंचायतच्या सटवाई नगर परिसरातील नागरिकांचा अखेर संताप उसळलाय। गेल्या मे 2025 पासून या भागात नाल्यांची सोय नसल्यामुळे सांडपाणी आणि पावसाचे पाणी 3 ते 4 फूट साचून राहिले। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून बालक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। निवेदन देऊन तक्रारी करून वारंवार मागणी करून सुद्धा ग्रामपंचायत आणि चाकूर पंचायत समिती प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी आज ग्रामपंचायतीलाच कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला। याची माहिती मिळताच वडवळ नागनाथचे उपसरपंच बालाजी गंदगे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क साधून सटवाई नगरातील पाणी तातडीने बाहेर काढण्यात येईल अशी हमी दिली। त्यांनी सांगितले की 2 दिवसांत साचलेले पाणी पूर्णतः बाहेर काढतो, परंतु नागरिकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जोपर्यंत पाणी बाहेर निघत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायतीला लावलेलं कुलूप काढणार नाही। अतिवृष्टीच्या काळात 27, 28 ऑगस्ट आणि 26 सप्टेंबर रोजी पाणी घरात घुसल्यामुळे अनेकांचे अन्नधान्य, घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले होते। त्यातही वाहत्या पाण्याचा मार्ग सरपंचांकडून पाईप काढून बंद करण्यात आल्याचा नागरिकांचा आरोप आहे। नागरिकांचे म्हणणे स्पष्ट आणि थेट। 4 महिने झाले प्रशासन फक्त आश्वासने देत आहे, उपाययोजना एकही नाही। सध्या सटवाई नगरमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण असून यापुढील जबाबदारी प्रशासनावर राहणार आहे। वडवळ नागनाथ येथील सटवाई नगरमध्ये मागील 6 महिन्यापासून पाणी थांबत आहे। ग्रामपंचायतला, BDO साहेबाला, तहसीलदार साहेबाला, कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे, तरी पण अजून पाण्याची व्यवस्था केली नाही। त्या पाण्याची व्यवस्था काढण्याची करावी। हायवेची जी नाली गेलेली आहे त्या नालीमुळं, त्या हायवेच्या रोडमुळं पाणी थांबत असून त्या नालीचं काम करून घ्यावे। सटवाई नगरमध्ये गेल्या मे पासून भरपूर पाणी साठून तिथल्या लोकांचे खूप हाल होत आहेत। तिथं आजही मांड्या एवढं पाणी थांबलेलं आहे आणि त्यामुळं लोकांमध्ये रोगराई पसरत आहे। त्या पाण्यामुळे रोगराई पसरत आहे, तरी ते हायवेच्या नालीचं काम झाल्यामुळं ते पाणी अडलेलं आहे। तरी प्रशासनाला माझी विनंती राहणार आहे की बुवा एवढं 300 फूट नालीचं बांधकाम पाडून 300 फूट नालीचं बांधकाम पाडून ते बांधकाम थोडं खोली जास्त घेऊन नवीन बांधकाम करण्यात यावं। त्याच्यामुळं त्या लोकांचे हाल बंद होतील व कुणालाही त्याचा त्रास होणार नाही। आणि मी जनतेलाही विनंती करतो की बुवा आंदोलन करून किंवा हे करून मिटणार नाही, तर आपल्याला काम करूनच हा विषय मिटवावा लागेल। तरी जनतेला हात जोडून माझी विनंती राहणार आहे की ग्रामपंचायतला कुलूप लावण्यात येऊ नये आणि हे काम लवकरात लवकर मी कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करून देईन एवढी ग्वाही देऊन मी माझे 2 शब्द थांबवतो।